आज मी बनवते आईची रेसिपी फोडलेल्या अंड्याचं कालवण। भात आणि पोळी दोन्ही बरोबर पण खाऊ शकता, असं परफेक्ट असं हे कालवण आहे। असं कालवण ना आम्ही घरी नेहमीच बनवतो। कमी मसाले लागतात पण चव मात्र भारीच असते। त्याच्यासाठी मसाला तयार करणार आहोत। कोथिंबीर, 1 इंच आलं, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 1 मोठा कांदा तेलावरती परतून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबरं। याला मिक्सरला बारीक करून घ्या। कढई गरम झाली की 2 चमचे तेल घालायचं। 90% लोक ना इथे चूक करतात की तेल चांगलं कडकडीत गरम करत नाहीत आणि कालवणाला ना मग असा कच्चट असा सुवास येतो। म्हणून तेल चांगलं कडकडीत झालं ना की 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आणि चांगल्या त्यांना परतून घ्यायच्या आहेत। 1 चमचा कोथिंबीर आणि हे वाटलेलं वाटण आहे ते घालायचं आणि वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। जेवढं वाटण तुम्ही तेलामध्ये परतणार ना तेवढं कालवण तुमचं चवीला चांगलं होणार आहे। 1 चमचा हळद, 3 चमचे घरचा लाल मसाला। घरचा लाल मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा अंडा कढी मसाला। काही सेकंद याला परतून घ्यायचं आहे आणि करपणार नाही याची काळजी घ्यायची। आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। जेवढं तुम्हाला अंड्याचं कालवण करायचं असेल ना तेवढं पाणी घालायचं आणि अंडी शिजण्यासाठी पण पाणी घालायचं आहे। चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कालवणाला उकळी आल्याशिवाय त्याच्यामध्ये आपल्याला अंडी फोडून घालायची नाही आहेत। चांगली अशी उकळी आली 1-2-3 मिनिटं शिजले ना की मग त्याच्यामध्ये आपल्याला अंडी फोडून घालायची आणि अंडी फोडून घालताना गॅस आहे ना तो एकदम बारीक करायचा। जर तुम्ही गॅस मोठा केलात, मोठ्या मोठ्या उकळ्या आल्या तर हे फोडून टाकलेले अंडी आहेत ना ती कुस्करून जातील। परत अंड्यांना उकळी आल्याशिवाय चमचा लावायचा नाही। जर तुम्ही मिक्स केलं फोडून टाकल्या तर अंडी सर्व कुस्करून जाणार। 10 मिनिटं हे कालवण आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही आपली अंडी कशी अक्कीची अक्कीच राहिलेली आहे ती। थोडं मला ह्याच्यामध्ये जरासं मीठ कमी वाटते म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये मी मीठ घालत आहे। एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं उकळी काढून गॅस बंद करून घ्यायचा। आपलं झटपट असं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे। आवडलं तर नक्की लाईक करा। गरम गरम अंड्याचं कालवण आणि गरम गरम भात खूप छान लागतो। नक्की एकदा तुम्ही करून बघा। थँक्यू।